अहमदनगर महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत सत्ता काबीज केली आणि या निवडणुकीनं भाजपचा नगर पॅटर्न चर्चेत आलाय। आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजप हाच पॅटर्न राबवणार का याचीही चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। भाजप शिवसेनेचा तलाक। अहमदनगर पालिका निवडणुकीत भाजपची राष्ट्रवादीशी हातमिळवणी। छिन्नम प्रकरणी शिवसेनेचं दुटप्पी धोरण। अहमदनगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीची मदत घेत सेनेला धोबीपछाड दिलाय। राष्ट्रवादीनं मदतीचा हात दिल्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी तर भाजपच्याच मालनताई ढोणे उपमहापौरपदी विराजमान झाल्या आहेत। शिवसेनेनं महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 24 जागा जिंकूनही सेनेला बाजूला सारण्यात भाजप यशस्वी ठरलाय। हा केवळ सेनेसाठीच नव्हे तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जातोय। विरोधी पक्षनेत्यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीशी युती करत सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजपनं विधानसभेसाठी नवा नगर पॅटर्न सुरू केल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे। ऐन वेळेवर राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी माघार घेतलेली आहे। त्यांना शहराचाही विकास करायचा आहे, त्यासाठी निधी आणायचा आहे सगळ्यांना, आणि म्हणून सर्वच मग बहुजन समाजवादी पार्टी आहे, अपक्ष आहेत, आणि सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आम्ही आता पक्षीय बाजूला ठेवून नगरचा विकास हेच एकमेव धोरण ठेवून नगर शहरामध्ये सर्व भागामध्ये विकास करू आणि जास्त निधी आणू। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18, भाजपच्या 14, बसपच्या 4 आणि 1 अपक्ष अशा 37 नगरसेवकांनी भाजपला मतदान केलं, तर शिवसेनेनं मतदानावर बहिष्कार घातला। त्यामुळे सर्वाधिक 24 जागा असूनही सेनेला सत्तेपासून दूर राहावं लागलं। विशेष म्हणजे भाजपच्या या नगर पॅटर्नवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे। आपल्या पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांनी कारवाईचे संकेत दिले। तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं दाखवतो, असंच काहीसं दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केलाय। पक्षाचा आदेश डावलून भारतीय जनता पक्षाचा महापौर सत्तेत बसवण्याचं काम केलं। त्यांना ताबडतोबीनं शोकॉजच्या नोटिसेस इश्यू करण्याचे आदेश मी दिलेले आहेत। त्यांचं स्पष्टीकरण खुलासा लवकरात लवकर येईल आणि कायदेशीर आवश्यक ती कारवाई सरकार भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जाणाऱ्या सर्व नगरसेवकांवर आम्ही नक्की घेऊ। तर या निवडणुकीत छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा श्रीपाद छिंदम कुणाला मतदान करणार याची उत्सुकता होती। छिंदमनं सेनेला मतदान करणार असल्याचं सांगताच शिवसैनिकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली, पण शिवसेनेनं मागणी केल्यामुळेच त्यांना मत देणार होतो असा दावा छिंदमनं केलाय। त्यामुळे शिवसेनेचं दुटप्पी धोरणही या निमित्तानं समोर आलंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवसेनेचे जे उमेदवार आहेत महापौर पदासाठी श्री बाळासाहेब बोराटे यांनी मला त्यांना मतदान करण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ती विनंती माझ्या फोनमध्ये रेकॉर्डेबल आहे। त्याचा अर्थ त्याचा हेतू योग्य नव्हता। त्यांनी याच्या अगोदरच करायला पाहिजे होती, म्हणजे तो मुळातच चोर आहे। त्यांनी त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं का मी किती मोठा चोर आहे, म्हणजे ते केल्यानंतर त्यांनी ते व्हिडिओ क्लिप केला। शिवसेना राज्यात सत्तेत असूनही कायम विरोधकाच्या भूमिकेत राहिली आहे, तर हाच दुरावा भाजप आणि राष्ट्रवादीची जवळीकता वाढण्यास कारणीभूत ठरतोय। त्यामुळे भाजपचा नगर पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको। सचिन अग्रवाल, साम टीव्ही, अहमदनगर।